आज आपण या व्हिडिओमध्ये 2D शेप्स अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला शेप आहे बघा सर्कल. सर्कलला आपण मराठीमध्ये वर्तुळ असं म्हणतो. अ सर्कल हॅज वन साइड अँड नो कॉर्नर्स. नेक्स्ट शेप आहे ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला त्रिकोण असं म्हणतो. अ ट्रायंगल हॅज 3 साइड्स अँड 3 कॉर्नर्स. त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कॉर्नर्स असतात. हा आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौकोन. चौकोनाच्या चारही बाजू काय असतात, समान असतात आणि जे काही कोन असतात ते 90 अंशाचे असतात. अ स्क्वेअर हॅज 4 साइड्स अँड 4 कॉर्नर्स. ईच साइड इज द सेम लेंथ. नेक्स्ट दिस इज रेक्टँगल. रेक्टँगलला आपण मराठीमध्ये आयत असं म्हणतो. रेक्टँगल हॅज 4 साइड्स अँड 4 कॉर्नर्स. रेक्टँगल हॅव 2 लॉंग साइड्स अँड 2 शॉर्ट साइड्स. म्हणजेच 2 लांबी आणि 2 रुंदी असतात आणि 4 कॉर्नर्स असतात. नेक्स्ट पेंटॅगॉन. पेंटॅगॉन म्हणजेच आपण याला मराठीमध्ये पंचकोन असं म्हणतो. पेंटॅगॉन हॅज 5 साइड्स अँड 5 कॉर्नर्स. म्हणजेच याला 5 बाजू आणि 5 कॉर्नर्स असतात. हा आहे हेक्सागॉन. हेक्सागॉन म्हणजेच षटकोन. अ हेक्सागॉन हॅज 6 साइड्स अँड 6 कॉर्नर्स. याला 6 बाजू आणि 6 कोन असतात. हेप्टॅगॉन. हेप्टॅगॉन मीन्स सप्तकोन म्हणजे 7 बाजू असतात, त्याला 7 बाजू आणि 7 कोन. अ हेप्टॅगॉन हॅज 7 साइड्स अँड 7 कॉर्नर्स. नेक्स्ट ऑक्टॅगॉन. ऑक्टॅगॉन हॅज 8 साइड्स अँड 8 कॉर्नर्स. म्हणजेच याला 8 बाजू आणि 8 कॉर्नर्स असतात, 8 कोन असतात. नोनॅगॉन. नोनॅगॉन इज अ क्लोज्ड प्लेन पॉलिगॉन विथ 9 साइड्स अँड 9 अँगल्स. म्हणजेच याला 9 बाजू आणि 9 अँगल्स असतात. आणि आहे डेकागॉन. डेकागॉन म्हणजेच याला 10 बाजू आणि 10 कॉर्नर्स असतात. अ डेकागॉन हॅज इज अ क्लोज्ड प्लेन पॉलिगॉन विथ 10 साइड्स अँड 10 अँगल्स. अशा पद्धतीने आपण 2D शेप अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.